नमस्कार. मी डॉक्टर दीपक जगताप आणि आपण पाहताय पण मतदारांना काय वाटतं? मागचे 12वा आणि 13वा हे दोन भाग मी ब्राह्मण 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 आर-एस-एस 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 ही जी काही अ, काँग्रेसी विचाराच्या मंडळींनी अ, याचा जो अपप्रचार चालवलेला आहे गेली अनेक वर्ष आपण पाहतोय, मी त्याच्यावर भाष्य केलं होतं. आणि आर-एस-एस हा खरं तर अक्षरशः न संपणारा एवढा मोठा विषय आहे. कालच्या भागामध्ये मी अगदी क्लिअर कट सांगितलंय की आर-एस-एसची स्थापना डॉक्टर हेडगेवारांनी मुळातच हिंदू संस्कृतीचं संरक्षण, आपल्या हिंदू संस्कृतीचं जतन, हिंदू संस्कृतीचा प्रचार प्रसार ही उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून, कारण संस्कृती म्हणजे एक जीवनशैली, जीवन पद्धती, जी आदर्श जीवनशैली आहे. आणि आपण पाहताय आजच जवळपास अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय देखील जवळपास सुनिश्चित झालेला आहे. तर डोनाल्ड ट्रम्प यांचा सुद्धा अगदी भगवा ड्रेस घातलेला एक फोटो सोशल मीडिया आणि टीव्ही इतर माध्यमांमध्ये असा व्हायरल झाला होता. आणि अमेरिकन राष्ट्राध्यक्ष, मी त्यांचं एक भाषण ऐकलं की स्पेशली टू हिंदूज ऑफ अमेरिका, हे जे ते बोलत होते ना, तर त्या हिंदुत्वाचा म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं गेली 100 वर्ष, पुढच्या वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये 100 वर्ष पूर्ण होती. तर ते जे व्रत घेतलं ते फळाला आलं म्हणायला हरकत नाही. म्हणजे 1893 साली ज्यावेळेस स्वामी विवेकानंद अमेरिकेमध्ये गेले होते आणि त्यांनी टू ऑल माय डिअर अमेरिकन ब्रदर्स अँड सिस्टर्स या वाक्यानं बोलायला सुरुवात केली आणि संपूर्ण अमेरिकेला त्यांनी वेड लावलं आणि सगळा युरोप त्यांच्या प्रेमामध्ये पडला आणि हिंदू संस्कृतीविषयी लोकांचं औत्सुक्य जागं झालं. आणि त्याच्यामुळे भगिनी निवेदिता वगैरे ह्या त्यांच्याबरोबर परदेशातून आपल्या देशामध्ये आल्या आणि राहिल्या पुढे, आणि त्यांनी हिंदू संस्कृतीचा स्वीकार केला. आपले आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी हे ज्या ज्या ठिकाणी जात आहेत, आता आपण नुकतंच आपल्याला अभिमानाची बाब आहे की अबुधाबीमध्ये एक मंदिर, हिंदू मंदिराची स्थापना नुकतीच झाली, त्याचं कलशारोहण वगैरे झालं. आणि आत्ताचे रिपोर्ट सांगतायत की अक्षरशः ट्रॅफिक जॅम होईल इतकं, रोजचे 65,000 भाविक त्या ठिकाणी दर्शनाला जात आहेत. इस्कॉननं ते मंदिर बांधलं. तर हिंदू संस्कृतीचा जगभर प्रचार आणि प्रसार मोदींनी गेली 10 वर्ष ज्या पद्धतीनं संपूर्ण जगभर केला. आणि आता योगा डे, आपल्याला ह्या सगळ्या बुरसटलेल्या किंवा जुनाट विचार किंवा असं काहीतरी आपल्या मनामध्ये पाश्चिमात्य देशांचा इतका प्रभाव आहे आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनशैलीमध्ये की आपल्याला आपल्या देशातलं जी अत्यंत पुरातन संस्कृती आहे हिंदू संस्कृती, याबद्दल आपल्याला फारसं ममत्व वाटत नाही. पण परदेशी लोकांना, कित्येक लोक हिंदू रीतिरिवाजाप्रमाणे लग्न करण्यासाठी भारतात येऊन लग्न करतात. आणि मोदीजींनी पण सांगितलं की हिंदू मुलांनी किंवा मुलींनी डेस्टिनेशन वेडिंग परदेशात करू नयेत. आपल्या भारतामध्ये अशी राजस्थानसारख्या ठिकाणी वगैरे अशी चांगली चांगली ठिकाणं आहेत, तिथं आपली लग्न व्हावीत. त्यामुळे ते प्रत्येक कृतीमधून मोदीजी प्रत्येक कृती, ते फार मोठं काही करायला जात नाही. मध्यंतरी एका आपल्या जवळच्याच छोट्याशा देशानं थोडासा वागण्यामध्ये म्हणजे प्रो चायना असं त्यांचं वागणं दिसलं आणि म्हणून मोदीजींनी आपल्या लक्षद्वीपला भेट दिली, 1 दिवसाची भेट दिली आणि लक्षद्वीपचं संपूर्ण मार्केटिंग त्या एका दिवसामध्ये होऊन गेलं. जणू काही ब्रँड अँबॅसेडर म्हणून ते गेले. तिथे समुद्रकिनाऱ्यावर निवांत असे अगदी पडून राहिलेली त्यांची ती छत्री वगैरे, तो निळाशार समुद्र, ती पोज वगैरे सगळं, अक्षरशः तो देश घाईला आला. आणि शेवटी त्यांनी शरणागती पत्करली की, कारण टुरिझमवर त्याचं सगळं चालत होतं आणि मोदीजींनी एका भेटीमध्ये ते सगळं मोडून काढलं. त्यांचा जो अभिमान, गर्व किंवा जो काही त्यांनी आपल्या भारत विरोधी त्यांची जी धोरणं स्वीकारायला सुरुवात केली होती ती आपोआप त्यांना मागं घ्यावी लागली. तर तात्पर्य असं की हिंदुत्वाचा प्रचार आणि प्रसार नरेंद्रजी मोदी हे जगभर जिथे जाईल त्या त्या ठिकाणी ते करतच असतात. संघानं मुळात हेच कार्य हाती घेतलं आणि स्वयंशिस्त असणारे लाखो कोट्यावधी स्वयंसेवक तयार केले. काल मी त्यांचं कार्य आत्ता सध्या कसं चालतं, ते काय करतात, समाजासाठी काय करतात, सोशल वर्क काय करतात, याच्याबद्दल मी बोललो. त्याच्यामध्ये मला आणखीन काही गोष्टी सांगायच्या की आर-एस-एसनं नागपूरमध्ये एक अतिशय भलं मोठं अवाढव्य असं हॉस्पिटल उभारलंय, जे चालू आहे आणि त्याला कुठलीही सरकारी मदत घेतली जात नाही. नागपूरमध्ये आपल्या मुंबईच्या टाटा हॉस्पिटल नंतर सगळ्यात मोठं कॅन्सर इन्स्टिट्यूट सुद्धा
संघानं नागपूरमध्ये उभारलेला आहे. आपण त्या इमारतीला बाहेरून बघताना सुद्धा अप्रतिम त्याची बिल्डिंग आणि इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलेलं आहे. आपण आपल्या देशात आहोत की परदेशात आहोत असा आपल्याला भ्रम निर्माण व्हावा इतकं सुंदर ते हॉस्पिटल त्यांनी उभारलेलं आहे. त्याच्यावर न थांबता त्यांनी संभाजीनगरला, छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा जवळपास 700 बेडचं हॉस्पिटल कार्यान्वित आहे. आणि तसंच एक अवाढव्य मोठं हॉस्पिटल हे पुण्यामध्ये तयार होत आहे मित्रांनो. पुण्यामध्ये कोंढव्याजवळ खडी मशीन चौक जो आहे, जिथून आपण पिसोळीला जातो, त्या कॉर्नरलाच 1000 बेडचं बाळासाहेब देवरस हॉस्पिटल 1000 बेडचं तयार होत आहे. आणि हे सगळं लोकांच्या देणगीमधून, लोकांचा इतका विश्वास आहे, फक्त हिंदूंचाच नव्हे, जगभरातल्या सगळ्या प्रकारच्या जातींचा, सगळ्या प्रकारच्या धर्माच्या लोकांचा त्याच्यावर इतका विश्वास आहे. त्या विश्वासानं लोकांनी देणग्या द्यायला सुरुवात पण केली. मी त्याच्या पायाभरणी कार्यक्रमाला गेलो होतो, त्यावेळेस बघितलं पूनावालांनी, जे सिरम इन्स्टिट्यूट आहे ना पुण्यातलं, ज्यांनी कोविडची लस पुरवली सगळ्या जगाला, त्या सिरम इन्स्टिट्यूटनं पूनावालांनी, सायरस पूनावालांनी 50 कोटींचा चेक दिलेला आहे. मी स्वतः बघितला आहे. कुमार बिल्डर्स सारखी लोक किंवा न्याती बिल्डर्स सारखी लोक यांनी कोट्यावधी रुपयांची मदत त्या हॉस्पिटलसाठी केलेली आहे. हे कुठल्या पेशंटसाठी आणि कुठल्या धर्माचा पेशंट येईल आणि कुठल्या जातीचा पेशंट या ठिकाणी उपचाराला येईल याचा विचार नसतोच. ही मानवतेची सेवा आहे. मानवतेची सेवा हे करण्यासाठी कोंढव्यामध्ये आता मोठं हॉस्पिटल उभं राहत आहे. एवढं मोठं सेवा कार्य चालू आहे. आणि विनाकारण एका चांगल्या संस्थेला, जी स्वयंसेवक म्हणून घेते स्वतःला, त्यांना बदनाम करण्याचं काम अहोरात्र. म्हणजे तुमच्या हे इलेक्शनचा आता काळ आहे महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या, त्यावेळेस तर ते भांडवल तर ते सगळेच नेते, अजून राहुल गांधी यायचेत प्रचारामध्ये, पण ते हमखास या विषयावर बोलणार, ते गृहीतच धरायचं आपण. पण वस्तुस्थिती काय आहे ही जाणून घ्या. त्यांचं काम थांबलेलं नाहीये. तुम्ही निंदा करा किंवा कोणी निंदा अथवा वंदा, ते थांबवत नाहीत त्यांचं काम, कारण ते त्याच्या पलीकडे त्याच्या पोचलेले आहेत संघाची लोक. त्यामुळे हे अशा राहुल गांधींनी टीका केली आणि कोणी मणिशंकर अय्यर आणि ते मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कोण होते त्यांनी टीका केली म्हणून संघ त्यांचं काम थांबवत नाही. काम उलट ते अधिक जोमानं करत असतात आणि त्यांना लाखो कोट्यावधीच्या देणग्या आपले देशस्थ आणि परदेशस्थ जे नागरिक आहेत भारतातले, ही लोक त्यांना मदत करतात. एवढं मोठं म्हणजे हे कुठलं एखादं मंदिर बांधण्यापेक्षा समाजाला काय आवश्यक आहे हे डोळ्यासमोर ठेवून ते काम RSSच्या मार्फत सध्या पुण्यामध्ये सुरू आहे. मी मागे एका व्हिडिओमध्ये उल्लेख केला होता की पुण्यामध्ये दिव्यांगांसाठी एक निवासी शाळा चालवली जाते. फातिमा नगर परिसरामध्ये, फातिमा नगरचा जो चौक आहे, पूर्वी बिग बाजार त्या ठिकाणी होतं, त्याच्या जवळच अगदी एका प्रशस्त मोठ्या जागेमध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांची निवासी शाळा आहे. त्या शाळेला मी एका कार्यक्रमाच्या निमित्तानं गेलो होतो. त्या शाळेमध्ये त्यांच्या डायरेक्टर बोर्डवर श्रीमती लता बनकर नावाच्या पुण्यातल्या आमच्या नगरसेविका आहेत. आता तशा त्या वयस्कर आहेत, माजी नगरसेविका आहेत भारतीय जनता पार्टीच्या, पण एक अतिशय आदर्श कुटुंब, सगळं हे समाजसेवेला वाहून घेतलेलं कुटुंब आहे बनकर कुटुंब. त्यांचे पती देखील खूप चांगलं काम करायचे. त्यांचा मुलगा राहुल बनकर, जे रेल्वेमध्ये आहेत आणि माझा फार चांगला मित्र आहे, ते राहुल बनकर आता ह्या लताताई ज्या आहेत त्यांना स्वतःला आता सगळीकडे बाहेर पडता येत नाही. मग त्या संस्थेने एकदा ठरवलं की आपण ह्या दिव्यांग मुलांची सहल काढायची. तर ती सहल घेऊन, त्याच्यामध्ये राहुल बनकर हे रेल्वेतच असल्यामुळे त्यांना रेल्वेची सगळी इत्यंभूत माहिती असते सगळ्या देशभरातली, ते सहल घेऊन गेले होते. दिव्यांग मुलं घेऊन जाणं काही सोपी गोष्ट नव्हे, परंतु सगळी खबरदारी त्यांच्याबरोबर, सगळं खाण्यापिण्याची व्यवस्था, असं करून त्यांची सहल वाराणसीला नेली होती. अयोध्येला त्यांना नेलं होतं. आणि वाराणसीला आपल्याला आश्चर्य वाटेल, जो काही संघानं पत्रव्यवहार तिकडच्या मुख्यमंत्री म्हणजे उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्याच्या बरोबर जो केला होता योगी आदित्यनाथ, तर त्यांच्याबरोबर केल्यानंतर अक्षरशः पोलिसांचे तिथले SP दर्जाचे अधिकारी त्या मुलांना तिथे रिसीव्ह करायला आले होते. आणि त्यांची बस जी आहे ना, कोणाला चालता येणार नाही किंवा व्हीलचेअर्सची आवश्यकता, ही सगळी गरज बघून त्यांनी अक्षरशः काशी विश्वनाथाच्या मंदिराच्या अगदी जवळ ती बस नेली. आणि त्या मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद काय वर्णावा. हे फार मोठं काम संघ करतो. आणि ही राहुल बनकरांसारखी लोक
आणि त्यांच्याबरोबर अनेक लोक आहेत. मला आता त्या मंडळींचा तितकासा माझा परिचय नाही, परंतु ही लोक अगदी संघामध्ये मोहनजी भागवतांचं एक वाक्य मला आठवत होते की ज्याला स्वतःला बर्बाद करून घ्यायचे ना त्यानं संघामध्ये यावं. ज्याला कुठली ऐहिक उन्नती करून घ्यायची आहे त्याच्यासाठी संघ नाहीये. म्हणजे संघ म्हणजे थोडक्यात लष्कराच्या भाकरी भाजणं, स्वखर्चानं कुठेतरी प्रचार प्रसारासाठी जाणं, स्वखर्चानं जाणं, अशी कामं संघामध्ये केली जातात. त्यामुळे निरपेक्ष वृत्तीनं आपल्या देशासाठी, आपल्या राष्ट्रासाठी, आपल्या राज्यासाठी जर कोणाला काही करण्याची इच्छा असेल तिथे सगळ्या जातींची लोक असतात. हे विनाकारणच ना हा एक फार मोठा अजेंडा राबवला जातो, विशेषतः काँग्रेसच्या वतीनं, की हाफ चड्डीवाले अमुक, म्हणजे चेष्टेचा विषय करायचा आणि त्याच्यामध्ये ब्राह्मणांना टार्गेट करायचं. आणि हे विनाकारणच असते. याच्यामागे फक्त लॉजिक त्यांचं की ब्राह्मणांना तिकडे शिव्या दिल्या की आणखीन समाजातला एक असा काही घटक की जो आपल्या गळाला लागू शकतो, की आपण ब्राह्मणांना इकडे शिव्या दिल्या, भले तो टक्केवारीमध्ये, मतदानाच्या टक्केवारीमध्ये तो घटक कमी आहे, म्हणून एकदा त्यांना शिव्या दिल्या की आपल्याला एक मोठा बल्कमध्ये आपल्याला मतदान मिळतं, या त्यांच्या अपेक्षा असतात. त्यांची काय गणितं आहेत राजकीय ती त्यांनाच माहिती. परंतु या प्रकारे ते काम करतात. आणि लक्षात ठेवा की या संघामध्ये मी स्वतः बघितलेलं आहे, अनेक सगळ्या जातींची लोक इथे अगदी सेवाभावी वृत्तीनं काम करत असतात. त्यामुळे विशेषतः तरुणांनी की हे तुम्हाला भरकटवण्यासाठी, तुमचं मन विचलित करण्यासाठी, तुमच्या मनामध्ये भ्रम तयार करण्यासाठी, हे मी का विस्तृतपणे मी तिसऱ्या भागात आज बोलतोय संघाविषयी, हे का बोलतोय याचं कारण मुख्य असं आहे की हे नॅरेटिव्ह सेट गेलं. नॅरेटिव्ह जो शब्द तुमच्या माझ्यासारख्या लोकांना, सर्वसामान्य लोकांना माहीत पण नव्हता. नॅरेटिव्ह सेट केलं म्हणजे काय केलं ते खटाखट जे ते नॅरेटिव्ह असतं. महिना 8,500 रुपये तुम्हाला मिळणार म्हणून डायरेक्ट उत्तर प्रदेशमध्ये फॉर्म सुद्धा भरून घेतले होते. ही जी फेक नॅरेटिव्ह, तसं हे एक फेक नॅरेटिव्ह आहे. म्हणजे अफवा तयार करायची आणि त्याला सारखी हवा देत राहायचं. म्हणजे कोळशाला किंवा निखाऱ्याला सतत हवा दिली की त्याच्या ज्वाला निर्माण होतात. तर ही राजकीय मंडळींची चाल आहे. ही ओळखा. आपला देश आपण कुठल्या दिशेनं घेऊन जायचा, राजकारण त्याला किती महत्त्व द्यायचं आयुष्यामध्ये. आणि ठीक आहे, आपले सगळेच निर्णय राजकारणावर आधारित असतात, कारण अगदी खाण्यापिण्यापासून आपल्या रोजच्या अगदी पाण्यापासून ते सगळ्याच सुविधा ह्या राजकीय नेत्यांच्या हातामध्ये असतात. परंतु गेल्या 10 वर्षामध्ये जसे नरेंद्रजी मोदी पंतप्रधान झाले तसं त्यांनी ज्या गतीनं देश पुढे आणलेला आहे, आता तर आपण तब्बल जगामध्ये 3ऱ्या स्थानावर आपण उडी मारलेली आहे आर्थिक महासत्तेच्या बाबतीमध्ये. आत्ता नुकतंच धनतेरस आत्ता जी दिवाळी झाली मागच्या आठवड्यामध्ये, त्यावेळेस तब्बल 102 टन सोनं आपलं, ज्यावेळेस चंद्रशेखर पंतप्रधान होते त्यांनी ते पैसा तिजोरीत खडखडाट झाला म्हणून ते जे गहाण ठेवलेलं सोनं होतं ते सगळं, त्याच्यावरचं कर्ज व्याज सगळं मिटवून ते सोनं भारतामध्ये ट्रान्सफर केलं मोठ्या मोठ्या विमानांनी आणि अत्यंत गोपनीयता राखून ते सोनं 102 टन सोनं आपल्या देशामध्ये परत आणलं. ह्या देशाला सोने की चिडिया इतिहासात म्हटलं जायचं किंवा भारतामध्ये सोन्याचा धूर निघायचा म्हटलं जायचं. अशा वेगवेगळ्या कल्पना, उपमा दिल्या जायच्या. तर खरोखरच हा देश अतिशय सुजलाम सुफलाम होता. परंतु या राजकीय परिस्थिती आणि एकंदरीत जे वातावरण या मंडळींनी सगळं गढूळ करत आणलं. पुढं तो पारतंत्र्याचा भाग वगैरे तो सगळा झाला. परंतु स्वातंत्र्यानंतर जशी आपण वाटचाल करत गेलो तसं गेल्या 10 वर्षातला हा अगदी आता सुवर्ण काळ आहे. आणि 2047 पर्यंतचं टार्गेट हे मोदीजींनी डोळ्यासमोर ठेवलेलं आहे की 2047 पर्यंत, कारण आपल्या पुढे आता फक्त चीन आणि अमेरिका या 2 देशांना मागं टाकणं अत्यंत मोठी कामगिरी आहे. ते एवढं सोपं नाही आहे. त्या आर्थिक महासत्तेंच्या बरोबरीनं जाणं किंवा त्यांची बरोबरी करणं, ह्याला जागतिक पॉलिटिक्समध्ये सुद्धा, जागतिक राजकारणामध्ये सुद्धा आपण तेवढंच वरचढ राहायला पाहिजे. आणि त्यासाठी तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य लोकांच्या मतदानाची साथ मोदींना आवश्यक आहे. त्यामुळे संघाच्या विचारांवर निष्ठा असेल तर आपली जी मुलं मोबाईलमध्ये सध्या अडकलेली आहेत, बहुसंख्य मुलं मोबाईलमध्ये अडकलेली आहेत. असे अनेक पेशंट आमच्याकडे, की डॉक्टर मुलाचा हातातला मोबाईलच सुटत नाही आहे. तर त्यांचं शारीरिक मैदानी खेळ खेळण्याचं प्रमाण अतिशय कमी झालं. तर त्याच्यासाठी ना संघ हे एक औषध म्हणून तुम्ही त्याच्याकडे बघा. एक डॉक्टर म्हणून मी तुम्हाला सुचवतो, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
त्यांची जी शाखा, मुलं सोशल होतात, म्हणजे मुलं एकलकोंडी व्हायला लागलेत. कारण न्यूक्लिअर फॅमिलीज कुटुंब रचना छोटी छोटी झालेली आहेत. नवरा बायको एक मुलगा, आणि मग तो मुलगा इतका लाडाचा किंवा मुलगी इतकी लाडाची की ती तिचा मोबाईल, तिचा टॅबलेट ती काही सोडत नाही. आणि मग कोण आलं कोण गेलं समाजाशी अगदी तुटक तुटक आणि एकलकोंडी मुलं होतात. याच्यावर एक उपचार म्हणून आपला मुलगा आपली मुलगी सोशल व्हायला पाहिजे. ही जी पुण्यामध्ये जी ढोल पथकं तयार आहेत, केली जातात ना गणपतीच्या वेळेस, ढोल पथकांमधून होतं काय की मुलांना सांघिक भावना त्यांची वाढीस लागते. संघ म्हणून आपण कसं काम करायचं, सांघिक वृत्ती काय असते, 2 पावलं मागे यायचं मुलं शिकतात. जसं पुढे जायचं शिकायचं असतं तसं प्रसंगी 2 पावलं थोडंसं मागं येणं किंवा थोडाफार अपमान सहन करणं, ही सहनशक्ती जर मुलांची वाढवायची असेल तर त्या मुलांना शाखेमध्ये पाठवा. हा एक उपचाराचा भाग म्हणून सुद्धा करायला हरकत नाही. तेवढा वेळ मुलं त्या मोबाईलपासून, त्या LED स्क्रीनपासून बाजूला राहतील, म्हणजे त्या रेडिएशन्सचा होणारा त्रास तुमच्या मुलांचा कमी होईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मुलं समाजात आपण कसं वागावं, ज्येष्ठांशी कसं वागावं, आपल्या समवयस्क मुलांबरोबर कसं वागावं, आपल्या लहानांना कसं सांभाळून घ्यावं, या सगळ्या गोष्टींचं वळण त्या संघाच्या शाखेमध्ये जायला मुलं लागली की त्यांना आपोआप लागेल. असू द्यात इलेक्शनचा जरी हा भाग असला किंवा इलेक्शनच्या निमित्तानं जरी ह्या गोष्टी असल्या तरी सुद्धा आपल्या जीवनाला आमूलाग्र बदल या बोलण्यातून, आपला या संवादातून होऊ शकतो. तर ह्याही गोष्टी आपण लक्षामध्ये घ्या. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जिथे जिथे शाखा असतील, अवश्य मुलांना शारीरिक आणि मानसिक त्यांची निकोप वाढ होण्यासाठी आवर्जून तुम्ही शाखांमध्ये पाठवा, एवढी विनंती करतो. आणि पुन्हा पुन्हा मी प्रत्येक व्हिडिओच्या शेवटी सांगतोय की नरेंद्र मोदी आपल्या देशाचे पंतप्रधान, यांना फक्त केंद्रबिंदू मानून बाकी खाली कोण उभं राहिलंय, काय राहिलंय, काहीही विचार सध्या करू नका. एक नरेंद्र मोदी या व्यक्तीसाठी म्हणून आपण मतदानाला बाहेर पडायचं आणि नरेंद्र मोदींच्या फेवरमध्ये जे जे आपल्याला करता येईल ते आपण अवश्य करायचं. एवढीच मी आपल्याला विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.